म्हणून छोटे छोटे असे व्यापार केंद्र चालू केले. त्या व्यापार केंद्रातला जो पैसा आहे तो पैसा वाचवावा आणि त्यामधूनच नवीन व्यापार व्हावा, म्हणजे व्यापारातून पैसा शिल्लक राहावा आणि त्यातूनच मग नवीन व्यवसाय व्हावा, पैशाला पैसा लागावा, व्यापार वाढावा, भारतातला माल बाहेर जावा, बाहेरचा माल आत यावा, म्हणजे आयात निर्यात वाढावी. याच्यासाठी त्यांनी इंग्लिश एजन्सी हाऊसेस एक असे गृह तयार केले, ज्या मधून त्यांनी पैसा काय केला, खेळता ठेवला. आणि या एजन्सी हाऊसेसला पुढे काय झालं, मग ट्रेडिंग फर्म्स अँड कॅरिंग ऑन द बँकिंग बिझनेस ॲज पार्ट ऑफ देअर मेन बिझनेस. आणि याचंच रूपांतर मग वेगवेगळ्या फर्म्समध्ये झालं, ट्रेडिंग फर्म्समध्ये झालं, व्यापारी विश्वस्त अशा बँकांमध्ये झालं आणि तोच मग बिझनेस काय झाला, मेन बिझनेस झाला. म्हणजे पहिला उद्देश काय होता की बा बिझनेस वाढावा, व्यापार वाढावा. या उद्देशाने त्यांनी इंग्लिश एजन्सी हाऊसेसची निर्मिती केली आणि त्यामधूनच मग मुख्य बिझनेस सुरू झाला. बिकॉज ऑफ दिस ड्युअल फंक्शन अँड लॅक ऑफ देअर ओन कॅपिटल, एजन्सी हाऊसेस डिपेंड एंटायरली ऑन द डिपॉझिट्स ऑफ देअर कॅपिटल रिक्वायरमेंट्स. दे फेल अँड व्हॅनिश फ्रॉम द सीन ड्युरिंग द थर्ड डिकेड ऑफ द 18th century. बिकॉज ऑफ दिस, मग त्यांचा जो उद्देश होता तो काय एकच होता का, दोन प्रकारचा उद्देश होता. ड्युअल फंक्शन होतं त्यांचं, म्हणजे ते जी बँक होती ती ही दोन ड्युअल फंक्शनवर, म्हणजे दोन कार्य करायची. म्हणजे बिझनेस वाढावा आणि त्या बिझनेसमधून काही पैसा शिल्लक राहून आणखीन बिझनेस वाढावा, हाच उद्देश त्याच्यामध्ये होता. मग याच्यामध्ये काय झालं, ड्युअल फंक्शन्समुळे आणि लॅक ऑफ देअर ओन कॅपिटल, एजन्सी हाऊसेस डिपेंड एंटायरली ऑन डिपॉझिट्स ऑफ देअर कॅपिटल रिक्वायरमेंट्स. आणि ते जे भांडवल जे होतं ते भांडवल त्यांनी काय केलं होतं, स्वतःच भांडवल वापरलं होतं, भांडवल ओन कॅपिटल. जसं की फॉरेनर भारतात आले, भारतात त्यांनी एजन्सी हाऊसेस तयार केले, परंतु एजन्सी हाऊसेस तयार करण्यासाठी जो पैसा लागला तो त्यांचाच लागला, म्हणजे भारतातून त्यांना काही असं उत्पन्न मिळालं नाही. बरोबर आहे, म्हणजे भांडवल त्यांचं, जागा आपली, व्यापार आपला, परंतु त्या भांडवलामधून त्यांनी जो व्यापार तयार केला त्याच्यातून त्यांना अशी इन्कम काय मिळाली नाही. बरोबर आहे. आणि मग काय झालं, डिपॉझिट ऑफ देअर कॅपिटल रिक्वायरमेंट दे फेल. आणि त्यामुळे मग काय झालं, ते फेल झाले. काय कारण असेल याचं फेल होण्याचं कारण, त्यांना व्यापारपेठच मिळालं नाही. कारण भारतामध्ये स्वतंत्र पूर्व काळामध्ये काय होतं, 1857चा उठाव, बरोबर आहे. 1700च्या दशकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली. फिर 1700 दशक के बाद क्या हुआ, भारत में 1857 का उठाव हुआ. उसमें बहुत से स्टेट्स भारत के अलग अलग जगहों के राजा महाराजा, इन्होंने ये अंग्रेज के खिलाफ आवाज उठाई. और 1800 शतक में ही 1857च्या उठावामध्येच ही जी इंग्लिश एजन्सी हाऊसेस ज्या तयार केल्या होत्या इंग्रजांनी, त्या काय झाल्या, सबसेल ठरल्या. कारण जनमानसामध्ये आक्रोश होता. बरोबर आहे. आणि ते मग व्हॅनिश फ्रॉम द वन सिन्स ड्युरिंग द थर्ड डिकेड ऑफ द सेंचुरी. 1800 शतकाच्या सुरुवातीलाच काय झालं, त्यांचं इंग्लिश एजन्सी हाऊसेसचं जे काही व्यापार होतं ते काय झालं, कोसळलं आणि ते मग बरबाद झाले. बरबाद म्हणजे त्यांनी ते जे आहे ते काय झालं, व्हॅनिश, संपुष्टात आली इंग्लिश एजन्सी हाऊसेस. द ईस्ट इंडिया कंपनी लेड द फाउंडेशन्स फॉर द मॉडर्न बँकिंग इन द फर्स्ट हाफ ऑफ द 19th century विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द फॉलोइंग 3 बँक्स. मग ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, दुसरा पर्याय केला. जसं की बिस्लेरीची बॉटल, बिस्लेरी की जो बॉटल है वो कैसे बेचते थे पहले, मालूम है आपको हिस्ट्री उसकी, कोई बता सकता है, एनीबडी फ्रॉम द क्लास, हाउ द बिस्लेरी बॉटल सेल बाय द ओनर ड्यूरिंग द फर्स्ट टाइम, एनीबडी फ्रॉम द क्लास. यस विवेक सर, एनीबडी? नो, हाउ यू नो स्नेहा मैडम, what is the history about Bisleri bottle? Sahil sir, tell me the answer. Anybody from the class? No, no. Okay, okay. Listen here. First, upon water time, what's happened? The Bisleri water comes each house on the past time.
like that of water which comes near to our houses, filter water by the various kinds of vehicles. अभी क्या होता है, अलग अलग प्रकार के व्हीकल से जो बिस्लरी का पानी है, फिल्टर का पानी, सॉरी फिल्टर का पानी क्या होता है, हर घर को आता है ना, हम 20 रुपए में कैन लेते हैं, बराबर लेते हैं कि नहीं। तो उस प्रकार से बिस्लरी का जो पानी है वो लोगों के घर पे जाता था, टैंक से टैंक, टैंक से टैंक, एक जगह पे ट्रैक्टर लगाते थे, वहां पे पानी बेचते थे, फिर भी उनको कमाई नहीं होती थी, बिस्लरी क्या हो गई, घाटे में गई। फिर बिस्लरी का जो ओनर है वो एक आदमी के पास चला गया और वो बिजनेस माइंडेड था। तो उसने बोला कि भाई ये मेरे जो टांकी है, मैं टांकी लगाता हूँ गांव में, लेकिन लोग आते ही नहीं पानी पीने को, तो क्या करे, मेरा माल नहीं बेच रहा। तो क्या बोला मालूम है क्या, वो बोला कि भाई मैं आपसे 1 करोड़ रुपए लूंगा, उस टाइम की 1 करोड़, मतलब आज के हो गए 100 करोड़। तो वो बोला ठीक है, मैं आपको 1 करोड़ रुपए दूंगा। उन्होंने पैसे दिए, और पैसे देने के बाद उन्होंने एक सादा सिंपल बात बताई कि लोग तुम्हारे घर पे नहीं आते हैं ना, तो लोग तुम्हारे पास नहीं आते हैं ना, तो तुम किसके पास जाओ, लोगों के घर पे जाओ। कैसे, जो बॉटल है, बॉटल छोटे छोटे 10-10 रुपए, 20-20 रुपए, उस टाइम के होंगे 1-1 रुपए, 2-2 रुपए, तो वो 5-5, 10-10 रुपए की बॉटल क्या करो आप, बेचो। फिर वो बिस्लेरी का पानी कहाँ जाएगा, लोगों के घर में जाएगा, और उनको आदत हो जाएगी भाई पानी पीना है तो बिस्लेरी का पीना है। तो इसके कारण वो लोग तुम्हारे टैंक में आएंगे या बिस्लेरी का वाटर खरेदेंगे और घर पे लेके जाएंगे। तर बघा, बिझनेस माइंड। तर ईस्ट इंडिया कंपनी मग ही काय झाली, या याच्यामध्ये इंग्लिश हाऊसेसमध्ये सबसिडी ठरली। मग त्यांनी काय केलं, 19व्या दशकामध्ये 3 बँकेची निर्मिती केली फॉर द मॉडर्न बँकिंग। आता त्याला मॉडर्न बँकिंग म्हणतात, म्हणजे आधुनिकीकरण केलं। जसे की पहिले बँकेत लाईन लागायची, आता एटीएम आहे, मोबाईल आहे, सगळ्या सुविधा आहेत ना। तर अशा प्रकारचे मग ईस्ट इंडिया कंपनी काय केलं, 3 बँकांची निर्मिती केली। भारतामधली सर्वप्रथम 3 बँका तयार झाल्या आहेत। बेंगाल बँक, बँक ऑफ बेंगाल इन इंडिया इन 1899, 1809 मध्ये बँक ऑफ बेंगाल तयार झाली, 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे झालं, आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास झाला। आता या 3 ज्या बँका, या 3 ठिकाणी होण्याचं कारण काय सांगा, कोण सांगते? कलकत्ताला का नाही झालं, राजस्थानला का नाही झालं, गुजरातला का नाही झालं, सांगा काय कारण आहे? एनीबडी फ्रॉम द क्लास, पटपट सांगा, वेळ का वेळ आपला तो सांगा। विवेक सर, एमपीएससी अभ्यास केला, सांगा सांगा। स्नेहा मॅडम सांगा सांगा, पटपट बोला। कारण ह्या तिन्ही जे